अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर उद्याला नागपंचमी आहे। आपल्याला नागपंचमीचा उपवास करायचा असतो किंवा कोणी कोणी करत सुद्धा नाही। तर नागपंचमीची पूजन आहे ती कशी करायची, तसेच स्त्रियांसाठी सौभाग्य, संतती, सुख, आरोग्य आणि शांतीसाठी प्रभावी असे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर नागपंचमाची जी पूजाची विधी आहे, कसं आपल्याला पूजन करायचं आहे, तर सकाळी आपल्याला लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ असे कपडे आपल्याला घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जर नागदेवतेचा फोटो किंवा मातीचा नाग किंवा दगडी नाग जे काही असेल आपल्या घरामध्ये फोटो, दगडी नाग किंवा तयार नाग तो आपल्याला ठेवायचा आहे। पूजास्थळी आपल्याला पिंपळ, दुर्वा, बेल, आंबा याची पाने ठेवून आपल्याला पूजाचा मंडप असा छान तयार करायचा आहे। त्यानंतर दिवा, अगरबत्ती, हळद, कुंकू, फूल, दूध, साखर, अक्षता, लाह्या, उटणे, सुगंधी तेल हे सुद्धा घ्यायचे आहे। आपल्याला प्रथम नागदेवतेस दुधाने अभिषेक हा करायचा असतो आणि ओम नमो भगवते वासुकी नागराजाय नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला 11 किंवा 21 वेळा म्हणायचा। त्यानंतर खीर किंवा लाह्या किंवा तांदूळ किंवा केळी याचा नैवेद्य आपण नागदेवतास अर्पण करायचा। त्यानंतर आपल्याला ओटी भरावी, म्हणजे साडी, चुडा, कुंकू जे काही आहे ती आपण अर्पण करू शकतो। पूजनानंतर आरती सुद्धा करा आणि संपूर्ण घरात जो आरतीचा दिवा आहे तो फिरवा। त्यानंतर शांतपणे बसून नागपंचमीची कथा ऐका किंवा तुम्ही वाचू सुद्धा शकता। आणि बघा, उपवासाचे जे नियम आहेत ते असे आहेत, तुम्ही फळहार, दूध, लाह्या, खीर, साबुदाणा, तांदूळ यावर उपवास करू शकता। यासाठी कांदा, लसूण वर्ज्य आहे, कारण ते तामसिक अन्न हे टाळले जाते। दुपारनंतरची जी पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रसाद घेणे, या दिवशी नागर चालवणे, तसेच झाडू मारणे, खोदकाम टाळावे। नागदेवतेस जर तुम्ही पाणी, दूध, फुलं अर्पण केल्यावर नागपूजा पूर्ण झाली असे मानले जाते। तर बघा, अशा प्रकारे आपण नागपंचमीची आहे ती पूजाविधी करू शकतो। नागपंचमी विशेष आपण स्त्रियांनी काय उपाय केले पाहिजे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या सौभाग्यासाठी, तर दुधाने नागाला अभिषेक करा। ओम नमो भगवते वासुकी नागराजाय नमः हा मंत्र तुम्ही जपू शकता। स्त्रीरोग, पाळीच्या तक्रारी दूर होतात। नागपंचमीच्या दिवशी 7 धान्यापासून नागाची पूजा करतात। घरात सौभाग्य, समृद्धी व पतीचे आयुष्य वाढते। तसेच नागपंचमीला आंब्याच्या पानाने घर शुद्ध करा। घरात नकारात्मक ऊर्जा शमते, आरोग्य उत्तम राहते। तसेच साखर, मीठ एकत्र करून तुम्ही नागाच्या देवळात अर्पण करा। स्त्रियांच्या त्वचारोग, जो पित्त दोष असतो तो कमी होतो। शिवलिंगावर तुम्ही दूध, बेलपत्र, तसेच नाग किंवा नागाचं चिन्ह, प्रतिमा, आकृती, जो काही मातीचा किंवा धातूचा छोटा नाग तुम्ही वाहू शकता। यामुळे गर्भधारणेस अडथळा असल्यास दूर होतो। तसेच पिवळा धागा नागाच्या फोटोसमोर अर्पण करून उजव्या हातात बांधा। संतान सुख, सौंदर्य, मानसिक शांतता ही प्राप्त होते। तसेच तुम्ही नारळ फोडून नागदेवतेस अर्पण करा आणि अर्ध नारळ जे आहे ते घरी ठेवा। यामुळे वंशवृद्धी व स्त्री संबंधी समस्यांवर नक्कीच चमत्कारी असा फायदा होतो। तसेच दुर्वा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। दुर्वा अर्पण करताना तुम्हाला 11 वेळा ओम नागदेवताय नमः हा मंत्र तुम्ही म्हणा। स्त्रीच्या शरीरात जे दोष असतील, ती उष्णता, चिडचिडपणा
ही दुर्वा वाहिल्याने नागदेवतावर कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी घरात तुम्ही तुपाचा दिवा लावा. यामुळे सौभाग्य व घरातील लक्ष्मी जी आहे ती टिकते. तसेच नागदेवतेची कहाणी तुम्ही ऐकू शकता. कुंकवाने तुम्ही ओटी भरू शकता. यामुळे स्त्रीला पतिसौख्य व मनःशांती, शुभ ऊर्जा ही प्राप्त होत असते. तर बघा, यानंतर तुम्ही नागदेवतेसमोर दीर्घ आयुष्यासाठी दिवा लावा. यामुळे पतीस दीर्घ आयुष्य व आपल्या स्वतःला मानसिक धैर्य हे प्राप्त होत असते. तसेच लसूण हळद घालून तुम्ही दूध उकळून नागदेवतेला अर्पण करा. यामुळे गर्भाशय व पचनक्रियेचे दोष हे दूर होतात. नागदेवतेला दूध उकळून अर्पण केल्यामुळे. तसेच नागपंचमीच्या दिवशी गवती चहा व गुलाबजळाने तुम्ही अंघोळ करा. शरीरातील जी उष्णता आहे किंवा वास येतो तो टाळते. त्यानंतर बघा, पंचमीच्या रात्री चांदण्यात बसून ओम सोम सोमाय नमः हा मंत्र तुम्ही जपा. यामुळे मानसिक ताण तणाव, जी चिडचिड आहे ती दूर होण्यास मदत होते. तसेच हळद मध तुम्ही नागाला अर्पण करा. यामुळे स्त्री सौंदर्य व त्वचेस फायदे हे मिळतात. तसेच केळीच्या झाडाजवळ नागदेवतेस नमस्कार करून एक केळ अर्पण करा. यामुळे प्रसन्नता, आरोग्य हे लाभते. तसेच नागपंचमीस 108 वेळा ओम अनंताय नमः हा जप तुम्ही करा. यामुळे गर्भधारणेत जे काही अडथळे असते ती दूर होतात. नागपंचमीला तुम्ही केवळ सात्विक अन्न व दूध पान करा. यामुळे शरीरातील दोष हे शांत होतात. तसेच तुम्ही ब्राह्मी, शंखपुष्पी किंवा तुळशीयुक्त चहा घ्या. यामुळे स्मरणशक्ती व शांत झोप ही होते. असे तुम्ही उपाय हे करू शकता. तसेच अजून बघा, सावळ्या रंगाचं शाल, चुडा, कपडे तुम्ही हे परिधान करा. यामुळे राहू कालसर्प दोषाचे हे शमन होते. तसेच नागदेवतेस जे समोर काळं कुंकू तुम्ही अर्पण करा. यामुळे दृष्टदोष, अस्वस्थता ही कमी होते. तुम्ही दुर्वा किंवा पिंपळाचं पान एकत्र ठेवून पूजा करा. यामुळे पित्त व गर्भाशयाच्या तक्रारी ह्या कमी होण्यास मदत होते. तसेच सपाट दगडावर नागचित्र रंगवून त्याची तुम्ही पूजा करा. यामुळे वास्तुशांती होते आणि स्त्रियांना रक्षण लाभते. तसेच तुम्ही नदीतील गोटा घरी आणून त्याला नाग मानून त्याची पूजा करा. यामुळे घरात शांतता, आरोग्य वाढते. त्याच प्रकारे तुम्ही 7 वेगवेगळ्या धान्यांची नागपूजा ही करा. या 7 वेगवेगळ्या धान्याची नागपूजा केल्यामुळे तुम्हाला आर्थिक सौख्य व मुलाबाळाचे रक्षण हे होते. नागदेवतेला सुवासिक उटणे अर्पण करा. यामुळे अंगावरील रोग दूषितेपासून मुक्ती ही तुम्हाला नक्कीच मिळेल. नागपंचमीला घरात आंबा, अशोक, पिंपळाची पाने लावा. यामुळे श्रीलक्ष्मीचे रक्षण हे होत असते. तसेच गव्हाच्या पिठाचे पांडव बांधून तुम्ही त्यावर नाग चित्र काढू शकता किंवा पूजा करू शकता. यामुळे तुम्हाला संतांमध्ये जी बाधा असेल ती नष्ट होते. कुंकवाच्या ठिपक्याने नागरूपी रांगोळी तुम्ही काढा. घरात यामुळे लक्ष्मीचा वास होतो. नागपंचमीस पक्ष्यांना गहू, तांदूळ,
खाऊ घाला. यामुळे पितृदोष व संतती संबंधी काही त्रास असतील तर ते कमी होतील. तसेच शेंदूर व हळदीने नागदेवतेची तुम्ही मूर्ती तयार केला, यामुळे स्त्री शक्ती जागृत होते. शमीच्या लाकडाने लहान नाग बनवून तुम्ही पूजा करा, यामुळे कालसर्प दोष जो आहे तो शमतो. तसेच सफेद मीठ नागाला तुम्ही वाहा, यामुळे अंगावरची सूज व बारीक त्रास जो असेल तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल. सूर्यफूल किंवा मोगरा तुम्ही नागदेवताला अर्पण करून प्रार्थना करा, यामुळे सौंदर्य वृद्धिंगत होते. तसेच नागपूजेवेळी तुम्ही कापसाने सजावट सुद्धा करू शकता. स्त्रीच्या सौंदर्यात शुभ ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुम्ही नागपूजनाच्या वेळी नागपंचमीला जी नागाची कथा आहे ती वाचा किंवा ऐका. यामुळे जे गृह कलह, पती पत्नी मतभेद असतील ते मिटून जातील. नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला उपवास करून फळाहार तुम्ही करा. शरीरातील जे विषाणू घटक आहेत ते बाहेर पडतात. तसेच तुम्ही घरात नागाचे पाय, नागाचे चिन्ह दरवाजापाशी काढा, यामुळे नकारात्मक शक्तींना अडथळा हा निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही नागाचे पाय किंवा चिन्ह अवश्य दरवाजाजवळ काढा. संध्याकाळी नागमुद्रा ध्यानधारणा सुद्धा करा, यामुळे स्त्रियांच्या हार्मोन सुधारण्यास नक्की मदत होते. तसेच दिवा लावून देवी मनस व नागराजाला एकत्र नमस्कार करा. स्त्रियांच्या जीवनातील सौंदर्य व सुखशांती यामुळे जी शांतता आहे ती मिळते. अशा प्रकारे तुम्ही नागपंचमीच्या दिवशी जे हे उपाय सांगितले हे तुम्ही नक्की करा. यामुळे सौभाग्य, संतती, सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरतील. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही हे खास उपाय करून नक्की बघा आणि नागपंचमीची पूजा विधी कशी करायची याची सुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.